इंडिया आप तक समाचार, कड़वा लेकिन सच। रतनलाल सी बाफना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा है। जलगांव जिले के भुसावल में अपराध अपनी सीमाएं लांघ रहा है। ये हम इसलिए कह सकते हैं क्योंकि बुधवार रात 9:30 बजे के करीब एक साथ 2 हत्याओं ने फिर से एक बार भुसावल को हिला दिया है। जलगांव की ओर आने वाला पुराना रास्ता, जहां एक पुल है जिसे जूना सतारा पुल भी कहते हैं, उस पुल के करीब अपनी कार से गुजर रहे संतोष बारसे और सुनील राखुंडे की गोली मारकर हत्या कर दी गई। हत्या की खबर आग की तरह तुरंत शहर और जिले भर में फैल गई और पुलिस अपने काम पर लग गई है। भुसावळ मध्ये जळगाव नाकाच्या जवळ मरीमाता मंदिर जवळ स्विफ्ट डिझायर मध्ये जाणाऱ्या 2 इसमांवर अज्ञात आरोपींनी गोळीबार केलेला आहे आणि त्याच्यात ते गंभीर जखमी झालेले आहेत। त्यांच्या इथे भुसावळ मध्ये प्रायव्हेट हॉस्पिटलला ट्रीटमेंट घेऊन त्यांना पुढे शिफ्ट केलेलं आहे जळगावसाठी। तिकडे त्यांची ट्रीटमेंट सुरू आहे। आता आपण जे आरोपी आहेत त्याचे शोधत आहेत, आपले लोकल क्राईम ब्रँच आणि टीम त्यांचे शोधत आहेत। त्याच्याबद्दल लवकरच उलगडा होईल की ते कोणी हल्ला केलेला आहे। त्याच्याबद्दल अजून काही निष्पन्न झालेलं नाही, ते तपासात निष्पन्न होईल। आता सध्या तरी आपली प्रायोरिटी आहे की ते जे जखमी आहेत तर त्यांच्यावर उपचार करून घेणे आणि त्याच्याबद्दलचं जी कायदेशीर कारवाई आहे ती करणे आता सध्याचं आमचं प्राधान्य आहे। नेमका किती गोळ्या लागल्या ते पण आता तपासात निष्पन्न होईल, ते अजून स्पष्ट झालेलं नाही। फॉरेन्सिकची टीम स्पॉटवर आहे, त्यांच्या तपासानंतर ते निष्पन्न होईल की किती गोळ्या लागलेल्या आहेत आणि काय परिस्थिती आहे। ऑन द स्पॉट कुणी आहे का? त्याच्या ऑन दी स्पॉट बद्दल काही कल्पना नाही, कारण डॉक्टरनी आपल्याला सांगितल्यानंतरच कळेल की त्यांचं काय झालेलं आहे। नेमकं ते कुठून येत होतं, कुठून ते ऍक्च्युअली भुसावळकडे येत होते हायवे कडून, तेवढी डायरेक्शन आपल्याला समजलेली आहे। मग कुठून येत होते ते माहित नाही, फक्त भुसावळकडून भुसावळच्या दिशेमध्ये गावामध्ये ते हायवे कडून येत होते, जळगावच्या दिशेने जो रोड। सूत्रों से मिली जानकारी के अनुसार संतोष बारसे एक राजनीतिक व्यक्ति थे और सुनील राखुंडे होटल का व्यवसाय करते थे और यह हत्या पुराने विवादों और रंजिशों की वजह से किए जाने का अनुमान लगाया जा रहा है। अब पुलिस हत्यारों की तलाश कर रही है। वहीं इस तरह से दर्जनों गोलियां मारकर बेरहमी से हत्या का सभी तरफ निषेध भी हो रहा है और लोग अनुमान लगा रहे हैं कि पुलिस जल्द ही हत्यारों को पकड़ लेगी। जलगांव से आनंद शर्मा की रिपोर्ट, इंडिया अब तक। जळगावची नवी ओळख वस्त्रनगरी सुरेश कलेक्शन्स अँड क्रिएशन, 80 फुटी कांगळदा रिंग रोड, राधाकृष्ण नगर चौक, छत्रपती शिवाजी नगर, जळगाव। सौंदर्य विश्वाची 73 वर्षांची परंपरा, सुरेश कलेक्शन्स अँड क्रिएशन, जळगाव। गांधी तीर्थ, निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम। आजच भेट द्या गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव। अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा।